चला मंडळी, आज आपण मस्त झटपट अशी तयार होणारी रेसिपी बघणार आहोत। ज्यावेळेस आपल्याला झटपट काहीतरी बनवायचं असेल आणि संपूर्ण जेवण बनवायचं नसेल तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचा भात बनवू शकता। खायला अप्रतिम असा लागतो आणि झटपट तयार होतो। चला तर मग आपण रेसिपीकडेच वळूया। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ आहे तो त्याचा भात एकदम अप्रतिम असा होतो। बिर्याणी राईस घेतला तरीही चालू शकतं। बघा आता इथं मी 1.5 वाटी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया। यावरती पावडर लावलेली असते जास्त दिवस टिकण्यासाठी, तर शक्यतो 2 ते 3 पाण्यातून तांदूळ येतो धुवून घ्यायचा। फक्त धुत असताना एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायचा। बघा कसे पांढरं पाणी निघालेलं आहे ते। आता इथं 2 पाण्यातून धुवून घेतलं आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता इथे 3 वांगी घेतलेली आहेत मी आणि अशी उभ्या आकारामध्ये किंवा थोडेसे छोटे काप केले तरीही चालू शकते। तर वांगी ते आपण कट करून घेऊया। इथं वांग्याबरोबर तुम्ही बटाटाही घेऊ शकता किंवा मग वाटाणा घातला तरी चालेल। जे अवेलेबल असेल घरामध्ये ते तुम्ही टाकू शकता, शेंगदाणा टाकू शकता। इथं मी फक्त वांग घालून भात करणार आहे। त्याच्याबरोबर मी टोमॅटो घेतलेले, अर्धा टोमॅटो कट करून घेते। हे मोठं टोमॅटो आहे त्यामुळे मी बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्यामधल्या आणि त्यानंतर कट करून घेतले। त्याचबरोबर एक 2 मी मीडियम आकाराचे म्हणजे छोटेच आहेत कांदे घेतलेले, तेही आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया। त्याचबरोबर फ्रेश कोथिंबीर घेतलेली, ती पण मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपण चिरून घेऊया। आता इथं टोमॅटो जर कवळा असेल ना तर त्यातील बिया नसतील तर तुम्ही तसंही घेऊ शकता। त्यानंतर 2 मिरच्या कट देऊन घेतलेल्या आहेत। आता एक कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये सुरुवातीला 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यावरती मग आपण थोडंसं जिरं आणि मोहरी घालून घ्यायची। मोहरी शक्यतो बारीक मोहरीचा वापर करायचा म्हणजे तोंडामध्ये लागत नाही आणि मुलं व्यवस्थित खाल्लं जातं। आता जिरे मोहरी तडतडली की त्यावरती नंतर चिरलेला कांदा घालून घेतला, मिरची घातली आणि थोडंसं भाजून घ्यायचे। कांदा थोडासा परतला की त्यावरती आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे। इथं सुरुवातीला कांदा येतो थोडासा भाजून घ्यायचा। आलं लसूण पेस्ट मी 1 चमचा घालून घेतलेली। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पेस्ट पण थोडीशी परतून घ्यायची म्हणजे त्याचा एक छान असा वास दरवळला जातो आणि चांगली मिक्स होते। आता बघा कांदाही परतलेला आहे आणि आपण जी पेस्ट घातली होती ती पण परतून घेतलेली आहे। आता यावरती ओलं वाटण आहे ते मी 3 चमचे घालून घेतलेले। आता ह्या ओलं वाटणमध्ये मी भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, त्यानंतर लसूण, थोडीशी कोथिंबीर, आलं आणि हे सगळं आहे ते वाटून घेतलेले। याची संपूर्ण रेसिपी आहे जे ओलं वाटणची, तीही मी युट्यूबवरती अपलोड केलेली। ती तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येईल की तुम्ही 1 महिन्यासाठी किंवा 20-25 दिवसासाठी मसाले कसे स्टोर करून ठेवू शकता। ओलं वाटण असेल किंवा जे आपण पनीरला वगैरे ग्रेव्ही करतो ती। आता इथं मसाला बघा तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतला। त्यानंतर त्यावरती लाल तिखट घातलं, हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि बिर्याणी मसाला येतो तर तो मी त्यावरती 1 ते 1.5 चमचा घालून घेतलेला आहे। या मसाल्यामुळे भाताला एकदम छान अशी टेस्ट येते आणि आपण जसं की बिर्याणीला टेस्ट येते तशी या भाताची टेस्ट लागते। त्यानंतर टोमॅटो घातला आणि थोडा वेळ परतून घेतलेले आहे। बघा आता इथं चांगलं तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर मध्ये मला असं वाटलं की थोडंसं तेल कमी झालेलं, तर 1 छोटी पळीभर तेल मी त्याच्यामध्ये ऍड करून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यावरती जे आपण चिरून घेतलेलं वांगा असेल, तुम्ही बटाटा याच्यामध्ये घातला तोही छान लागतो, ते घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यावरती तांदूळ घातला, फ्रेश कोथिंबीर घातली आणि मसाल्यामध्ये चांगलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता आपण जेव्हा तांदूळ सुरुवातीला घालतो तर एकदम पांढरा पांढरा दिसतो, जसं तो वाफलत जाईल तसा त्याचा कलर आहे तो चेंज होत जातो। आता इथं आहे ना तांदूळ सुरुवातीला चांगला 3 ते 4 मिनिटं वाफलवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं, लगेच पाणी घालायचं नाही। त्यामुळे काय होतं, तांदूळ चांगला वाफवला की लवकर शिजलाही जातो आणि तांदूळ अख्खाच्या अख्खा तसाच राहतो। आता इथं बघा तांदूळ अजून मी 1 ते 2 मिनिटं वाफवून घेणार आहे। याचा कलर तर चेंज होत चाललेला आहे, तर तुम्ही बघू शकता जो सुरुवातीला एकदम पांढरा पांढरा दिसत होता ना तो कमी झालेला आहे। बघा आता इथं व्यवस्थित चांगला वाफलवून घेतला की पटकन भात शिजला जातो आणि खायला पण खूप टेस्टी असा लागतो, कारण तो मसाला आहे तो तांदळामध्ये चांगला कोटिंग होतो, मुरला जातो। बघा आता इथं व्यवस्थित आपला तांदूळ परतून झालेला आहे। आता त्यावरती ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने 3 वाटी आहे ते इथं मी पाणी घालून घेतलेले। इथं मी पाणी थंड घातलेलं आहे। बघा आता 3 वाटी घातलेले। तुम्ही जर टोपामध्ये शिजवणार असाल, हेच प्रमाण असेल तर 1.5 वाटीला त्याच्या 3 पट पाणी घालून घ्यायचे। समजा तुम्ही म्हणजे आता मी 1.5 वाटी घेतलेले तर इथं मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे, तर त्याच्या 3 पट पाणी याच्यामध्ये टोपामध्ये शिजवताना घालून घ्यायचं आहे।
त्यानंतर मी चवीनुसार मीठ चेक केलं आणि याला झाकण लावून ठेवलेले. इथं मी कुकरची शिट्टी आहे ती लावलेली नाही, मी तसंच 10 मिनिटं, कारण की शिट्ट्या होत नाहीत व्यवस्थित, तर त्यासाठी मी शिट्टी काढून ठेवलेली आहे आणि 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. तुम्ही जर शिट्टी करणार असाल तर शक्यतो 2 शिट्ट्या करा आणि गॅस बंद करा. आता बघा आपला भात शिजलेला आहे. आता आपण बघूया, 10 मिनिटं झालेली आहेत. अप्रतिम असा भात झालेला आहे आणि एक छान असा वास सुटलेला आहे, जसं की घरात बिर्याणीच बनवलेली आणि खायला म्हणाल तर अप्रतिम असा लागतो, झटपट तयार होतो. जेव्हा पण जेवण करायचा, संपूर्ण जेवण करायचा कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा भात बनवू शकता आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो. याच्यासोबत लोणचं, पापड काहीही असलं तरी एक बनवलं तरी चालून जातं. बघा काय मस्त दिसतोय का नाही, आणि तांदूळ एकदम असा सुट्टा झालेला आहे बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना. मग इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी. इतरही रेसिपी तुम्ही बघितल्या नसतील तर त्याही तुम्ही संगीता सोमी किचनवरती पाहू शकता. आता इथं आपण सर्व करून घेऊया. सर्व करताना याच्यासोबत पापड, लोणचं, थोडासा कांदा टोमॅटो घ्यायचा किंवा मग तुम्ही कोशिंबीर केली तरीही चालू शकते. अप्रतिम असा चवीला लागतो हा भात आणि खायला म्हणाल तर खूपच टेस्टी बनतो. चला तर बघ मंडळी, तुम्ही पण बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली त्यासाठी एक छोटीशी कमेंट मात्र करायला विसरू नका. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.